मित्रांनो, व्हिडिओ खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, म्हणजे ज्या चूक लक्षात येईल. रिलेशनशिप टिकत नाही त्याचं कारण असं आहे की सुरुवातीला एकमेकाबद्दल प्रेम निर्माण होतं, एकमेकाबद्दलचं प्रेम आपण एकमेकाला व्यक्त होतो, प्रेम वाढत जातं आणि मग नंतर हळूहळू एकमेकाला दोघांची सवय लागते. आणि ज्यावेळेस दोघांची एकमेकाला सवय लागते त्यावेळेस होतं असं की एक दिवस जरी त्या व्यक्तीबद्दल आपलं बोलणं नाही झालं तरी एक दिवस तो आपल्याला एका वर्षासाठी वाटतो. त्यामध्ये असं समजून जायचं की कुठंतरी आपलं प्रेम त्या व्यक्तीबद्दल घट्ट झालेलं आहे. आता ते झालं तुमच्याबद्दल, पण तुमचं जे प्रेम त्या व्यक्तीवरती आहे, त्या व्यक्तीचा जो रिस्पॉन्स आहे, तुमचा जेवढा रिस्पॉन्स 100% आहे तेवढाच त्या व्यक्तीचा तुमच्याबद्दल 100% आहे की नाही हे समजून घेणं, जाणून घेणं हे तुमच्यासाठी खरंच खूप महत्त्वाचं आहे. कारण ही जी 100% तुम्ही देताय, पण ती व्यक्ती तुम्हाला 100% देते का हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. तेच कारण आहे जे रिलेशन आता हल्ली पाहायला गेलं तर प्रेम रिलेशनशिप शेवटपर्यंत टिकत नाही. होतं काय की आता तुम्ही त्या व्यक्तीला तुमची 100% देता, पण ती व्यक्ती तुम्हाला 100% देते का नाही देत हे तुम्ही त्या व्यक्तीबद्दलचं जे आहे ते समजून घेणं, त्या व्यक्तीकडून त्या गोष्टी काढून घेणं. कारण कसं होतं की आता पाहायला गेलं तर जास्त प्रेमामध्ये टाइमपास चालतो. आता तुम्ही त्या व्यक्तीबद्दल खरं प्रेम केलेलं असेल, पण त्या व्यक्तीचं तुमच्याबद्दल खरं प्रेम आहे की नाही हे तुम्हाला माहीत नसतं. हां, तुम्ही जे त्या व्यक्तीबद्दलचं जे प्रेम आहे तुम्ही त्या व्यक्तीला 100% रिस्पॉन्स देऊन कन्फर्म केलेलं असतं, पण ती व्यक्तीसुद्धा तुम्हाला तेवढाच रिस्पॉन्स देते. पण तरी रिस्पॉन्स जरी 100% असला तरी खरंच प्रेम टिकत नाही. त्याचं कारण म्हणजे ती व्यक्ती खोटं प्रेम करते. कारण जे प्रेम असतं, खरं प्रेम असतं एकमेकामध्ये, ते प्रेम कधीच म्हणजे तुटत नाही किंवा आणि जे टिकत नसतं ते म्हणजे खोटं प्रेम असतं. आणि जे खरं प्रेम आहे ते कधी संपतही नाही. कारण प्रेम असं आहे त्यामध्ये कधी प्रेमाचा अंतही होत नाही. वास्तविक पाहायला गेलं तर राधा श्रीकृष्णाने जे केलेलं प्रेम होतं, आता आपण पाहतो की श्रीकृष्णाला राधा भेटली नाही, पण ते प्रेम त्यांचं खरं होतं. पण आता आपण तर पाहायला गेलं वास्तविक तर मनुष्य आहे आपण, आपल्याला पण थोडा त्रास होणार. ह्या गोष्टी वास्तविक आहेत, सत्य आहेत. जर देवांना तो त्रास प्रेमामध्ये सहन करावा लागला तर आपण तर साधारण मनुष्य आहे. आता आपला विषय तो नाही, पण प्रेम टिकत नाही त्याचं कारण असं आहे की त्या व्यक्तीला आपल्याबद्दलचं जे प्रेम होतं ते प्रेम हळूहळू संपुष्टात येतं. त्या व्यक्तीबद्दलचा जो रिस्पॉन्स आपल्यासाठी असतो तो रिस्पॉन्स तो कमी कमी होत जातो. त्या व्यक्तीला आपला कंटाळा यायला लागतो. मग एकामेकाचं भांडण होणं, चिडचिडपणा होणं रिलेशनशिपमध्ये, प्रेमामध्ये. आणि हेच कारण आहे त्यामध्ये की प्रेम टिकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट पाहायला गेलं तर प्रेम टिकत नाही याचं कारण म्हणजे ज्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला इग्नोर करायला लागते त्यावेळेस समजून जायचं की त्या व्यक्तीला आपल्यापेक्षाही भारी व्यक्ती भेटलेली आहे. आणि त्यामुळं होतं काय, ती व्यक्ती आपल्याला हळूहळू इग्नोर करते. त्या व्यक्तीला आपला कंटाळा येतो की बस आता की मला ह्या व्यक्तीबद्दल माझं आयुष्य नाही, अशा गोष्टी ती समजून जाते. आणि आपल्याला एक दिवस असा येतो की बोलून जाते की बस प्रेमामध्ये भरपूर गोष्टी केल्या, पण आता हे प्रेम माझ्यासाठी नाही. म्हणजे अशा गोष्टी ती व्यक्ती आपल्याला बोलते आणि त्यामध्ये आपण त्या व्यक्तीसाठी सिरियस असतो, पण त्या
व्यक्तीला आपल्या भावनांची कदर नसते. त्यामुळे खरंच प्रेम करताना थोडंसं विचार करा.